कार्यक्रम करायचा. बट एक दिवशी मी चला हवं येऊद्यावरती याचे व्हिडिओज पाहिले आणि व्हिडिओज पाहिल्यानंतर मी स्वतः मला एकदम धक्का बसला की ऋषभ आकावटे एकदम टीव्हीवरती कसा दिसतो. मग मी त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आलो. मग ऋषभनी मला नंबर ऑफ व्हिडिओज पाठवले. मग मी ते व्हिडिओज पाहिले. मग मला खरंच वाटलं की ऋषभ आकावटेला कधी ना कधी तर मला हा कार्यक्रम आपल्या लोकांसाठी घ्यायचा होता. आणि विनोद दादाच्या कॉन्टॅक्टमधनं काहीतरी आमच्या कल्पना चालू झाल्या आणि आम्ही एका प्लॅटफॉर्मवरती आलो की आपल्याला ऋषभ आकावटेलाच आणायचं आहे. आणि आज आम्ही ऋषभ आकावटेंना इथं आणून आज माझं सार्थक झालं असं मला वाटतं. कारण का माझा प्रत्येक माणूस ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलेला आहे आणि प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणी हसलेला आहे. आणि ऋषभ आकावटेंना प्रत्येक क्षण मी जसं त्याला सांगितलं होतं की प्रत्येक क्षण प्रत्येक माणूस माझा हा आनंदित झाला पाहिजे. कारण का तो आनंद घेऊन इथून पुढे तो जाणार आहे. आणि प्रत्येक माणसाचा फीडबॅक आम्हाला मिळाला पाहिजे की पुढचा जीटीजी 2025 तुम्ही कधी करताय. हा आमचा दृष्टिकोन त्याच्या मागे होता आणि हे तुम्ही सार्थ केलं असं ह्या प्लॅटफॉर्मवरून मी तुम्हाला कन्फर्म करतो की तुम्ही खरंच आमचा कार्यक्रम सुजलाम सुफलाम केलाय आणि कार्यक्रमात गोडवा आणलेला आहे. असाच गोडवा आमच्या लोकांमध्ये राहावा ही सर्वांना विनंती.